नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पालघर विष्णुनगर परिसरात आपण येऊन दाखल झालेले आहोत. कडलक वहिनी आणि चौधरी वहिनी वाट बघतायत. चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला भेटून पहिल्या वहिनींना. पालघर विष्णुनगर इथल्या साई निवास इमारतीमध्ये राहणाऱ्या सौ शैला संभाजी कडलक वहिनींना आता आपण भेटणार आहोत. सर्व परिवार सज्ज झालेला आहे. सर्वांची ओळखही करून घेणार आहोत. चला भेटूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. शैला संभाजी कडलक. माहेरचं नाव? शैला दबाजी राहणे. आणि माहेर कुठलं? चंदनापुरी. चंदनापुरी म्हणजे कुठे? नगर जिल्हा संगमनेर तालुक्यामध्ये पुणा रोडला. बर. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ही माझी आई. नमस्कार आई. भावाचा मुलगा. हा भावाचा मुलगा. हा धीराचा मुलगा. तो पण धीराचा मुलगा. हा मावस भाऊ. बर. ही भावाची मुलगी. ही माझी ताई. नमस्कार ताई. ही माझी नानंद. बर. ही पण भाऊजाई. हे माझे दीर. नमस्कार. ही माझी जाऊ. बर. हे माझे दादा. बर. ही बहिणीची मुलगी. वा. हा माझा भाऊ. ही माझी बहीण. हा. वा छान. आणि या आणि सगळ्या हा माझा विष्णुनगर परिवार. बापरे केवढा मोठा परिवार आहे हा विष्णुनगर. प्रश्नोत्तर. लहानपणी जेव्हा तुम्ही त्या लहानशा गावात राहत होता त्या कधी वाटलं होतं का की मुंबई किंवा पालघर या ठिकाणी तुम्ही जाल असं? असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि तुम्ही कधी असं माझा कधी असा कार्यक्रम होईल मी तुमच्या समोर बसेल बोलेल असं स्वप्नातही मला कधी वाटलं नव्हतं. बरं वैरी. मग मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? छान आहे. शांत आहेत. जास्त बोलत नाहीत. लग्न झालं तेव्हा बघायला कुठे आले होते? बघायला मी लहान होती तेव्हाच माझे वडील वारलेले. बरोबर. आम्ही आम्ही 8 जण भावंड आहोत. तर माझे वडील मोठे भाऊ माझे बंधू सर आहेत. तर काही घरगुती प्रॉब्लेममुळे माझी आई मोठी बहीणचं लग्न झालेलं उल्हासनगरला राहते. तिने मग नंतर माझ्या छोट्या भावाला आणि मला घेऊन आलेली इकडे शिक्षणासाठी. तिने आमचा सांभाळा केला. माझे मेवणे खूप चांगले आहेत. खूप म्हणजे खूप चांगले. अच्छा अच्छा अच्छा. ते नसते तर आम्ही इथे नसतो. त्यांच्यामुळे सगळं ते आहे. म्हणजे वडील आणि आई आमची दुसरी आईच आहे ती. माझी बहीण आणि माझे मेवणे माझे वडीलच आहेत. माझ्या वडिलांच्या नंतर मला वडीलही आठवत नाही. माझा मुलगा आता इथनं एवढा छोटा आहे ना. ह्याच्यापेक्षा मी लहान होते तेव्हा माझे वडील वारले. माझे मेवणे आहेत खरंच म्हणजे वडिलांपेक्षा पण खूप चांगले आहेत. म्हणजे वडीलच आहेत माझे. असा संपूर्ण परिवार आणि एकमेकाला हात देऊन धीर देऊन सगळे आनंदाचे दिवस आज सगळे बघताय. माझे दीर पण इथेच राहतात. वा वा. तुम्हाला सगळ्यांना अगदी कायम आनंद मिळो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सर. आणि मुलाचं नाव काय? सुयोग. बोलवा सुयोग. सुयोग आहे बाळा. सुयोग शाळेत जातो? कुठल्या? भगिनी समाज विद्या मंदिर पालघर. तुला कोण व्हायचंय? डॉक्टर. डॉक्टर व्हायचंय. मग त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. करतो. खूप मस्ती करावी लागते. मस्ती नाही करत. आई जेव्हा सांगते की आता दूध पी किंवा खाऊन जा शाळेत तेव्हा ते दूध पिऊन शाळेत खाऊन जायचं असतं. करतो रोज असंच करतो. सगळंच करतोस. मग तू नक्की डॉक्टर होणार. हा तर तुलाही शुभेच्छा. आता आईला प्रश्न विचारू? विचारा. चला विचारा. आता डॉक्टरांनी सांगितलंय तर मी विचारतो. हा मला सांगा फळीवरती खोबऱ्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत डब्यामध्ये. त्या बरणीला कोणत्या रंगाचं झाकण आहे? लाल रंगाचं. लाल रंगाचं. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस तुम्हाला. झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेतील हर्षवर्धन भोसलेच्या मुलीचं नाव काय? देवयानी. अभिनंदन वहिनी. हे 200 रुपयाचं बक्षीस. वहिनींना आतापर्यंत 300 रुपये मिळालेले आहेत. आणि आता उखाण्यासाठी अक्षर आहे क. क. वेळ संपली. भेटणार आहोत आपण पुढच्या वहिनींना लगेचच. पालघर पश्चिम गुरुनानक अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ अर्चना अमन चौधरी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. त्यांचे सगळे शेजारी स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांचीही भेट घेऊया. नमस्कार. नाव सांगा. अर्चना अमन चौधरी. माहेरचं नाव? अर्चना अरविंद दारुवले. आणि माहेर कुठलं? पालघर. पालघरचं? हो. वा बरं. इथले इथे
ओळख करून द्या. ह्या माझ्या काका. नमस्कार. हे बहिणी, आई. हा हे शेजारी शेजारी. बर. हे पण शेजारी. नमस्कार. ह्या मैत्रिणी. नमस्कार. हे पण शेजारी. बहिणी शेजारी. नमस्कार. ते दीर आहेत नमस्कार. आणि ते शेजारी. बरं बरं ठीक आहे. आणि हे ते मिस्टर. हो का? अच्छा नमस्कार. सगळ्यात शेवटी तुमची ओळख कर. आणि आता प्रश्नोत्तर. नमस्कार. का हसताय वहिनी? तुम्ही आले तर एवढा मोठा आनंद आहे ना. मग काही लागलंय माझ्या चेहऱ्याला? नाही नाही, आनंद झालाय ना तुम्ही एवढे. मला कळे ना वहिनी का हसताय. बरं मग मिस्टरांनी काय भरपूर तयारी करून घेतली तुमच्याकडून? नाही, त्यांनी काय नाही, मीच केली आहे सगळी. त्यांनी काही नाही केली? काही नाही, ते एवढे बिझीच होते 2 दिवस. काय करतात? LIC एजंट आहेत. बर. वहिनी खेळ कुठला आवडतो? लहानपणी शाळेत वगैरे काही खेळलाय कधी? शाळेत वगैरे नाही, तसं क्रिकेट वगैरे खेळायची. कसा खेळतात क्रिकेट? म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे हिब्रू बिब्रू लोक आली आणि त्यांना हा खेळ पाहिजे असेल, तर मग तो कसा तुम्ही समजावून सांगाल? एक जण बॉल टाकणार, एकाने मारायचं असतं. जर बॉलला मारलं तर हा इकडचा प्लेअर असणार, तो पण धावणार. आणि ज्यांनी मारलं असेल तो पण धावणार. आणि जोपर्यंत बॉल पोहोचेल तोपर्यंत तिथे जे लाईन्स दिलेले असेल तिथपर्यंत थांबून राहायचं. हे बघा, ह्याने तुम्ही आयुष्यात क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यापेक्षा टीव्हीवरती बघा आणि मग तुम्ही ठरवा कसा खेळतात क्रिकेट. आणि वहिनी, ह्याने ह्याला, ह्याने त्याला, त्याने तिकडनं पळावला, लाईन मारली की धावा. महान आहात आपण. बरं, मुलीचं नाव काय? आर्या. आर्या. बोलवा तिला. आर्या ये. कुठल्या शाळेत जाते? चिन्मय विद्यालय. चिन्मय विद्यालय. कुठे आहे ती शाळा? वैसरला. शाळेतनं अभ्यास काढून टाकला तर बरं होईल. हा? नाही, अभ्यास पण पाहिजे. म्हणजे बघा, एवढ्याशा मुलांना याचं भान आहे की अभ्यास तर पाहिजेच, पण जरा खेळातून, म्हणजे थोडक्यात यांच्या अंगाने जर ते शिकवलं तर ते जास्त आम्हाला आवडेल, असं यांचं म्हणणं आहे. आता आपण आईला प्रश्न विचारूया. हा, किचन मधल्या प्लास्टिकच्या मसाला डब्यात किती वाट्या आहेत? किती आहेत? 7. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीवरील कुलवधू या मालिकेतल्या देवयानीच्या काकांचं नाव काय? मोठ्याने सांग. मकरंद. अभिनंदन वहिनी, हे 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता उखाणा. उखाण्यासाठी अक्षर तुला सांगितलं आईने कुठलं द्यायचं? हो, मज्ञ. बापरे. ज्यावरून तुम्ही घेऊन दाखवा. अरे, ज्ञान देवे रशिला पाया, तुका झालाशी कळस, सुचित्राचं नाव घ्यायला मला नाही आळस. हा हा हा. बोला. मग 1 2 3 4 5. वेळ संपली आणि बक्षीस गेलं.